नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या एपिसोडमधील आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता भूमीची स्मृती परत आलेली असते आणि भूमीची वाचासुद्धा परत आलेली असते. भूमी म्हणत असते की रागिनी पटवर्धन, आता मी घरी आल्यानंतर मी आकाशला सगळं सत्य सांगणार आहे, तुमच्याबद्दल सगळं सत्य. तेव्हा इथे आता भूमीला आधीचं सगळं आठवत असतं. या सगळ्या कारस्थानाच्या मागे रागिनी पटवर्धन आहे याबद्दल तिला आता सगळं माहिती असल्यामुळे घरातल्या सर्व लोकांना तिच्याबद्दल सांगायचं असतं. त्यानंतर इथे भूमी तयार झालेली असते. तेव्हा मानसी त्याने म्हणते, ताई तू तयार झाली आहेस ना, डिस्चार्जची सगळी आता इथे प्रोसिजर झालेली आहे, चल आता आपण निघूया. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश. तेव्हा मानसी म्हणते, नाही आकाश भाऊजी नाही आलेत, कारण गुरुजींनी बाप्पांची पूजा ही सकाळचीच ठेवलेली आहे, त्याच्यामुळे आकाश भाऊजींना घरीच थांबावं लागले. पण इथे अभिजित भाऊजी आणि अथर्व दोघंजण आलेत, त्याच्यामुळे आपण निघूया. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की ठीक आहे. तर इथे मानसी म्हणते, भूमीताई तू रुसली आहेस नाही ना भाऊजींवर. तेव्हा भूमी म्हणते, नाही गं, मी समजू शकते, जर त्याला पूजा करायची नसती तर तो नक्की आला असता, मला माहिती आहे. तेव्हा इथे भूमीने आकाशला समजून घेतलेलं असतं. तेव्हा इथे मानसी म्हणते की आकाश भाऊजी नक्की आले असते, त्यांचं तुझ्यावरती किती जास्त प्रेम आहे हे माहिती आहे आम्हाला सगळ्यांना. तर इकडे भूमी आता घरी आलेली असते. आपलं घर बघून भूमी खूपच जास्त इमोशनल होते. ती आता बाहेर उभी राहते आणि घराकडे एकटक बघत असते, कारण लग्न होऊन आल्यानंतर त्या घरामध्ये तिने आपले खूप आनंदाचे क्षण घालवलेले असतात आणि दुःखाचे सुद्धा. त्या घरामध्ये ती आकाशबरोबर लग्न करून आलेली असते आणि त्याच्याबरोबर ती सुखाने संसारसुद्धा करत असते. त्या घरामध्ये तिच्या खूप जास्त चांगल्या वाईट अशा दोन्ही आठवणी असतात. घराने तिला भरभरून दिलेलं असतं, त्यामुळे ती घराकडे कौतुकाने बघत असते. मानसी म्हणत असते, ताई घरसुद्धा तुझी वाट बघत होतं. तेव्हा इथे मानसी म्हणते, चल ताई आता आपण जाऊया वरती. तेव्हा इथे भूमी आणि मानसी दोघीजणी आता वरती येत असतात. तेव्हा इथे भूमी आता आश्चर्याने बघायला लागते, कारण ती समोर जे काही बघते ते बघून तिला खूप जास्त आश्चर्य वाटतं. तेव्हा इथे आकाश आता आत्याचे पाय धुत असतो. तर इथे दुधाने त्याच्यानंतर पाण्याने एका छान भांड्यामध्ये तिचे पाय धुत असतो, तिच्या पायांची पूजा करत असतो. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश अरे बाळा काय करतोयस, हे काय चाललंय तुझं. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ आत्या, आजपासून तू माझी आत्या नाही तर आई आहेस, कारण एक आई जे आपल्या मुलांसाठी करते ना, ते सगळं तू अगदी वेळोवेळी माझ्यासाठी केलेस. आतासुद्धा तू काय केलंस, अगं माझ्यावरचा वार तू स्वतः झेलला आहेस, मग हे कोण करतं, एक आईच आपल्या मुलासाठी करते ना. लहानपणापासून तू मला आईची माया दिलीस, जेव्हापासून माझे आई वडील मला सोडून गेले तेव्हापासून तू इथे राहायला आलीस आणि अगदी मला मुलासारखं सांभाळलंस, हे सगळं मी नाही विसरू शकत. अगं तू जे काही केलेस ना ते मी आयुष्यभर नाही विसरू शकणार आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अरे मी जे काही केलं ते माझं कर्तव्यच होतं बाळा, जर कुणीही असतं ना तरीसुद्धा मी केलं असतं. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे की तू हे सगळं समजून घेऊन तू मला आईची जागा देतोयस, मला आईचा मान देतोयस. तेव्हा इथे आता पाय धुवून झाल्यानंतर तो आता भूमीच्या समोरच इथे रागिनीच्या पायांची पूजा करतो. आकाशला माहिती नसतं की भूमी मागे आली आहे आणि सगळं काही बघते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आत्या तू माझी आई आहेस, आज ही मातृपूजा करून मी तुला माझ्या आईचं स्थान दिलेलं आहे आणि ते आता कायम तसंच राहील, कारण तू सतत या घरासाठी झटत आली आहेस, माझ्यासाठी खूप काही केले आहेस तू, त्याच्यामुळे आता तू माझी आई आहेस आणि नेहमी तू माझी आईच राहणार. तेव्हा इथे आता मातृपूजा झाल्यानंतर इथे लगेचच आकाश रागिनीचा आशीर्वाद घेतो. रागिनीचा आशीर्वाद घेतो त्यानंतर भूमी विचारात पडलेली असते. ती म्हणते, अच्छा तरीच म्हणते 2 दिवस हालचाल कशी काही झाली नाही, तर हे कारस्थान चालू होतं तुमचं. त्यानंतर इथे भूमीच्या लक्षात आलेलं असतं की रागिनीचं कारस्थान आकाशला कळल्यानंतर आकाशने विश्वास ठेवू नये, म्हणून आकाशचा विश्वास संपादन करण्यासाठी रागिनी रचलेला हा कट आहे. रागिनीने रचलेला हा कट आता भूमीच्या लक्षात येतो आणि भूमी आता तिच्याकडे बघत असताना रागिनी तिच्याकडे एका अशा नजरेने बघत असते की बघ, आता तू आकाशला काही सांगितलंस तरीसुद्धा आकाश तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही, एक अशा भावनेने ती भूमीकडे बघत असते. त्यानंतर इथे आकाश आता रागिनीचा आशीर्वाद घेतो. तिला आता आईचा मान, आईचं स्थान दिलेलं असतं, मातृपूजा झालेली असते. त्यानंतर भूमीला मागे वळून आकाश बघतो तर काय, खरोखर तिथे भूमी आलेली असते. त्यानंतर आकाश धावत पळत येतो. भूमीला बघून
त्याला खूप जास्त आनंद होतो. सगळ्यांसमोर तो इथे भूमीला मिठी मारतो. त्याच्यानंतर इथे मानसी म्हणत असते की चला ताई मी आलेच, आणि ती जात असताना म्हणते की ताई परत आली, घरातला आनंद परत आला. तेव्हा इथे आकाश म्हणतो भूमी तू आलीस, तुला माझ्यासमोर बघून मला खरंच किती आनंद झाला आहे हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत. तुला माहिती आहे का भूमी, मी आता आहे ना मातृपूजा केली, म्हणजे मी आत्यांना आईचं स्थान दिलेलं आहे. आजपासून ती माझी आई आहे, कारण तिने आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप काही केलं आहे. तेव्हा इथे भूमी घरी परत आलेली असते. तेव्हा आजी म्हणतात की इथे बाप्पाच्या येण्याने आणि चांगल्या मुहूर्तावरती घरची मोठी लक्ष्मी परत आलेली आहे, घरची सून परत आलेली आहे. तेव्हा इथे भूमीसुद्धा खूप खुश होते. आकाश म्हणतो भूमी तू कधी आलीस, मला कळलंच नाही. तेव्हा अथर्व म्हणतो तू जेव्हा आईची पूजा करत होतास ना, तेव्हाच आम्ही परत आलो आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी खरं सांगू, तू आहे ना माझ्यासाठी माझा श्वास आहेस. मी खरं सांगतोय, तुला बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे. तेव्हा इथे गणपती बाप्पा मोरया असं आता आकाश म्हणतो. तेव्हा इथे आजी सगळ्यांना थांबवते आणि भूमी एकटीच आता मोरया असं म्हणते. तरी त्या आकाश गणपती बाप्पा आणि इथे भूमी मोरया म्हणते. तेव्हा आकाशला सगळ्यात जास्त आनंद होतो. आकाश म्हणतो भूमी तुझी वाचा परत आली आहे, तुझी वाचा परत आली आहे भूमी, तू बोलू शकतेस. तेव्हा इथे भूमी म्हणते हो मी सगळं काही बोलू शकते. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात याचा अर्थ आपण ठरवलेलं तसंच झालं. तेव्हा आकाश म्हणतो म्हणजे, तेव्हा आजी म्हणत असतात अरे मला आधीपासूनच माहिती होतं की भूमीची वाचा परत आली आहे, पण रागिनीच मला म्हणाली होती की आता आकाशला काही सांगू नकोस, भूमी घरी आल्यानंतर त्याला आपण सरप्राईज देऊ. तेव्हा आता तू गणपती बाप्पा बोलल्यानंतर मी सगळ्यांना थांबवलं, कारण भूमी एकटी मोरया बोलली आणि तू तिचा आवाज ऐकलास. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमीचा आवाज माझ्यासाठी आहे ना, म्हणजे माझ्या जीवनाचा सार आहे, म्हणजे भूमीचा आवाज माझ्यासाठी श्वास आहे, श्वास. तेव्हा इथे भूमी असेल तरच मी जगू शकतो असं आता मला वाटायला लागलं आहे. भूमी तुझा आवाज ऐकून मला किती प्रसन्न वाटते मी तुला शब्दात नाही सांगू शकत. तेवढ्यातच आता मानसी भूमीचं औक्षण करायला आलेली असते. तेव्हा इथे भूमी शांतपणे सगळं बघत असते, कारण रागिणीने जो काही खेळ खेळलेला असतो तो आता भूमीच्या लक्षात आलेला असतो, त्यामुळे ती शांत असते. तेव्हा इथे मानसी म्हणते आई तुम्ही करताय ना ताईचं औक्षण, तुम्ही करा ना. तेव्हा इथे रागिणी म्हणते हो हो मीच करणार आहे, आता भूमीचं औक्षण मीच करणार. आणि ती येऊन तिचं आता औक्षण वगैरे करते, पण भूमी तिच्या पाया पडत नाही, हात फक्त जोडते. त्यानंतर इथे रागिणी म्हणते मला माहिती आहे भूमी, तुला वाकून माझा आशीर्वाद घ्यायचा नाही आहे, पण यापुढे तुला फक्त माझ्या पायाशी सतत वाकायचंच आहे आणि त्यासाठीच मी प्रयत्न करणार. त्यानंतर आकाश म्हणत असतो की भूमी ये ना, आपण जोडीने दोघंजणं बाप्पाचा आशीर्वाद घेऊ. त्यानंतर इथे आता रागिणी बघत असते भूमीकडे. भूमी इथे बाप्पाचा आशीर्वाद घेत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो भूमी तुला इथे बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे. आपण दोघंजणं बाप्पाच्या कृपेमुळे एकत्र आलेलो आहोत. आपण दोघंजणं एकमेकांपासून असे काही दूर जातो, पण आता बाप्पाच्या कृपेमुळे असं काही होणार नाही आहे. आपण दोघंजण एकमेकांपासून कधीच वेगळे नाही होणार. तेव्हा भूमी म्हणते नाही आकाश, कधीच नाही. अरे आपल्या दोघांना कुठलीही तिसरी व्यक्ती एकमेकांपासून वेगळी नाही करू शकणार. आपण नेहमी आयुष्यभर एकत्र राहू, कारण कितीही लोक आपल्या विरोधात असतील ना, तरीसुद्धा बाप्पा आपल्या पाठीशी आहेत, हे तू विसरू नको. हो की नाही आत्या? याचा अर्थ आपल्याला काहीसुद्धा होणार नाही आहे, कुणीही आपल्याला एकमेकांपासून वेगळं करू शकणार नाही आहे. हो की नाही आत्या, मी बरोबर बोलते ना? तेव्हा इथे आत्या म्हणतात हो अगदी बरोबर, अर्थात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की हे बघ भूमी, आत्याला तू आता आत्या नको म्हणूस, आई म्हण, कारण आत्या आता माझी आईच आहे. मी आता बाप्पाची पूजा झाल्यानंतर तिचीसुद्धा मातृपूजा केलेली आहे. तिला आईचं स्थान मान मी दोन्हीसुद्धा दिलेलं आहे. तेव्हा तू सुद्धा आता आत्याला आत्या नाही तर आईच म्हणायचं. तुला माहिती आहे भूमी, मी पुण्याला गेलो होतो ना, तेव्हा माझ्यावरती कुणीतरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता. माझ्यावरचा वार आत्याने स्वतःवरती झेलला आहे आणि आत्याने ती गोळी झेललेली आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की हे सगळं कोण करू शकतं? हे सगळं एक आईच करू शकते ना. तेव्हा मी तुला म्हणतोय की आता तू आत्याला आई असं म्हणायचं. आपण दोघांनी तो मान मी आता तिला दिला आहे. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते पण आकाश, आत्या पुण्याला अचानक कशा काय आल्या? तू तर मीटिंगला गेला होतास ना, तेव्हा येताना तुझ्यावरती हल्ला झाला, पण तिथे अचानक त्यावेळेला आत्या कशा काय आल्या?
तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, मी सुद्धा आत्याला हा प्रश्न विचारला. तेव्हा आत्या म्हणाली की तिला कुणीतरी अननोन नंबरवरून मेसेज केला होता की आज 6 वाजता तुमच्या भाच्यावरती गोळी झाडली जाणार आहे. तुमचा भाचा जिवंत नाही राहणार. तेव्हा आत्याने तो मेसेज वाचून धावत पळत ती माझ्या मागावरती आली आणि तिनेच माझा जीव वाचवला. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, आकाश, अरे तू माझा मुलगा आहेस. मी तुझा जीव वाचवणारच होते ना. तेव्हा इथे आता भूमीला खूप राग येत असतो रागिनीच्या वागण्याचा. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, भूमी ये ना, आत्याचा आशीर्वाद घे ये. तेव्हा इथे भूमी काही यायला तयार नसते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, ये ना भूमी, ये ये इकडे ये, माझा आशीर्वाद घे ये. तेव्हा इथे आता रागिनीला काही करून भूमीला आपल्या पायाशी वाकवायचं असतं आणि तिला तेच करायचं असतं. तेवढ्यातच इथे भूमी येते आणि आकाशला काही न बोलता त्याच्याबरोबर आता रागिनीचा वाकून आशीर्वाद घेते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आत्या, आजपासून आम्ही दोघेही तुला आई अशी हाक मारणार. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आकाश, आधी तर मला मान देत होताच, पण आता तर तो मला जास्तीचा मान देणार आहे. तो माझी अजून काळजी घेणार आहे. जर या घरामध्ये माझ्या विरोधात कुणीही जाण्याचा प्रयत्न केला, माझ्या विरोधात कुणीही त्याचे कान भरायचे प्रयत्न केले, तरीसुद्धा आकाश मला कधीही अंतर देणार नाही. आकाश तुमच्या सगळ्यांवरती रागवेल मला माहिती आहे. आधीसुद्धा माझ्या विरोधात कुणी काही चुकीचं बोललेलं आकाशला आवडत नव्हतं. आता तर काय, आता मी आकाशची आई झालेली आहे. म्हणजे तो आता कुणाचंच काही ऐकणार नाही आहे. फक्त ह्या आईचं म्हणजे माझं ऐकणार आहे. हो की नाही आकाश? तुम्हाला कधीच अंतर नाही ना देणार? तेव्हा आकाश म्हणतो, कधीच नाही. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की भूमी बाळा, आकाशने माझी पूजा केलेली आहे. मला आईचा मान दिलेला आहे. मी सुद्धा अगदी माझ्या श्वासाच्या शेवटपर्यंत त्याची आई म्हणून काळजी घेणार. तर इथे आता रागिनी जे काही बोलत असते ते सगळं काही खोटं असतं हे भूमीला माहिती असतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, एक काम कर, तू जाऊन आता फ्रेश हो. आपल्याला दोघांना जोडीने आरती करायची आहे, कारण लग्नानंतरची आपली ही पहिली बाप्पांची आरती असणार आहे ना. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही आकाश, दुसरी, आपली लग्नानंतरची ही दुसरी आरती असणार आहे. तेव्हा आकाशला खूप मोठा धक्का बसतो. त्याला माहिती नसते की भूमीची स्मृतीसुद्धा परत आलेली आहे. तेव्हा आकाश म्हणतो, नाही भूमी, आपली लग्नानंतरची पहिलीच आरती असणार आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, मला आधीचं सगळं आठवतं आहे. म्हणजे मला जे काही आठवत नव्हतं ते सगळं काही मला आठवतं आहे. आपली ही लग्नानंतरची दुसरी आरती आहे, तर आपलं लग्नसुद्धा मला आठवतं आहे, हे भूमी म्हणते. तेव्हा आजी म्हणतात, म्हणजे भूमी, तुला सगळं म्हणजे सगळं आठवतं आहे? तेव्हा इथे भूमी म्हणते, हो आजी, मला सगळं म्हणजे सगळंच आठवतं आहे. आणि ती रागिनीकडे बघत असते. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, तुझ्याबरोबर झालेलं माझं ते लग्न, त्यानंतरला तुझ्या निराशिकतेबरोबर केलेला तो मी संसार, त्याच्यानंतर आपण सोडलेलं घर आणि चाळीमध्ये थाटलेला आपला संसार, मला सगळं काही आठवतं आहे. त्यानंतर तिथे बघितलेले चढ उतार आणि बॉम्बलास्टमध्ये आपण दोघेही तेव्हा उभे होतो, हे सगळं मला आठवते आकाश. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, मला खरंच खूप जास्त आनंद झाला आहे. मला वाटलं होतं की तुला ते आपले क्षण कधी आठवत आहेत की नाही, पण तुला सगळं आठवतं आहे ऐकून मलासुद्धा खूप जास्त बरं वाटतं आहे. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, आकाश, मला सगळंच आठवतं आहे, तू काळजी करू नको. त्यानंतर इथे आकाश आता बाप्पाच्या समोर जाऊन उभा राहतो आणि आभार म्हणत असतो की बाप्पा, तुमच्या कृपेमुळे माझी भूमी पूर्णपणे बरी झालेली आहे. तेव्हा इथे आता रागिनी आकाशकडे बघत असते आणि ती भूमीला खुणावत असते की आता तू काही करू शकणार नाही आहेस. सगळं काही संपलेलं आहे. आता आकाशने मला आईचा मान दिलेला आहे. त्यामुळे इथे कुणी काहीही आता बोललं ना तरीसुद्धा आकाश काही विश्वास ठेवणार नाही. तो पुरता आता रागिनीच्या बाजूने झालेला असतो. त्यानंतर आजी म्हणतात की आकाश आणि भूमी, तुम्ही दोघंजण आता आरती करून घ्या बाप्पाची. आकाश म्हणतो की आजी, आरतीचा मान मी आईला देतोय. आई, जा ना, बाप्पाची आरती तू कर. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अरे नाही, नको. मोठ्यांचा मान कशात असतो? लहानांना मान देण्यामध्ये मोठ्यांचा मान असतो. त्याच्यामुळे लग्नानंतरची तुमची पहिली आरती आहे, तुम्ही बाप्पाची आरती करून घ्या. तेव्हा इथे आता गणपती बाप्पांची आरती भूमी आणि आकाश दोघंजणं जोडीने करतात. तेव्हा आजीला खूप जास्त आनंद होतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी म्हणत असते की एकेकाळी इथे रघु काका राहत होते, पण आता त्यांच्या रूममध्ये इथे त्यांचा फोटो आहे. तुला माहिती आहे आकाश, रघु काकांचा अपघात झाला त्यावेळेला रघु काकांना मला खूप काही सांगायचं होतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो,
भूमी, तुलासुद्धा मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंच होतं ना. तर इथे पौर्णिमा म्हणत असते, आई तुम्ही एवढं शांत कशा काय बसू शकता? त्या भूमीची वाचा स्मृती दोन्हीही परत आलेले आहेत. आता तिने जर आकाश जिजूनं सगळं काही सांगितलं ना, तर आपलं काही खरं नाही. आत्तापर्यंत तिने आकाश जिजूनं सगळं खरं सांगितलं असेल, तेव्हा इथे आकाशांचं बोलणं ऐकतो आणि तो खूप गंभीर होतो.